जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आपण देवस्थान समितीमार्फत एक रोज संध्याकाळी साधारण मेसेज पाठवला जातो. प्रत्येक देवस्थानमध्ये संध्याकाळी 7ची आरती, प्रत्येक घरात संध्याकाळी 7 वाजेला पूजापाठ, दिवाबत्ती, रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असेल, ओंकार जे जमेल ते त्यावेळेला केलं गेलं पाहिजे अशी एक आपली इच्छा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे आपला वार शनिवार. हा त्यातला खास मुद्दा आहे की आपल्याला व्यवसाय असेल, काही कामं असेल, नाही जमत आहे, पण शनिवारी मात्र धर्मासाठी वेळ दिला गेला पाहिजे. मग त्यामध्ये वेगवेगळे कामं आहेत. तुम्ही आरतीला जा, कमीत कमी एखाद्या मंदिरात जे संवेदनशील एरियामध्ये आहे त्या ठिकाणी 1000, 2000, 3000 लोक ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या मंदिराकडे वाकड्या नजरेने कोणी पाहणार नाही आणि तुम्हाला आपल्याला कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही. इतका मोठा मॉब ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्या मंदिराला हात लावण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती किंवा धर्म विचार करेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण ह्यामध्ये कुठेही कायदा हातात घ्या असं सांगत नाही, उलट कायद्याचा वापर करत आपल्याला आपला धर्म पुढे कसा नेता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. शनिवारच्या बाबतीत मी जे म्हणतो की होतं काय की आपण बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, देवस्थान जाळण्यात आली, घरं जाळण्यात आली. त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि मग प्रत्येकाने ज्याला जमेल, ज्या ज्या पक्षांना जे जे जमेल त्याप्रमाणे त्याला विरोध झाला. त्याची वेळ प्रत्येकाची वेगळी होती, दिवस वेगळा होता. आणखीन एक महत्त्वाचं, बऱ्याच आपल्या धार्मिक संस्था, संघटन, काही संत महंत या सगळ्यांनी ह्या गोष्टीला विरोध केला, पण जी एकी दिसायला पाहिजे होती, जे एक संघपणा दिसायला पाहिजे होता त्याच्यामध्ये तो दिसत नव्हता. कारण ज्याला वाटलं सोमवारी, कोणाला वाटलं मंगळवारी, कोणाला सकाळी, कोणाला संध्याकाळी. आणि याचा परिणाम असा होतो की वेगवेगळ्या संघटना, संस्था, पक्ष ह्या विरोधात उतरले, पण त्याबरोबर तिथे असलेली संख्या 500, 1000 ह्यापेक्षा जास्त नव्हती. काही ठिकाणी म्हणजे फार कमी ठिकाणी मोठी संख्या होती, बाकी साधारण सगळीकडे हे चित्र होतं. आणि त्याचं कारण आहे, एक तर आपल्या धर्मात काम करणाऱ्यांची संख्याच कमी आहे, त्यांना मदत करणाऱ्यांची संख्या तर आणखीन कमी आहे, आणि नुसतं त्यांना सहभाग करायचा आहे त्यांची पण संख्या कमी आहे. म्हणून आपण एक पर्याय असा काढला की बाबा काही नाही तर कमीत कमी शनिवार आपला वार. जे आंदोलन करायचं असेल, ज्याला विरोध करायचा असेल, निषेध करायचा आहे, मोर्चा काढायचा, जे काय करायचं असेल ते शनिवारी सकाळी 10 वाजेला संपूर्ण भारतात एका दिवशी एका वेळेला एका ठिकाणावर. तर जसं नाशिक शहर आहे, मग इथलं प्रसिद्ध मंदिर आहे काळाराम मंदिर आहे, कपालेश्वर आहे, गंगा गोदावरी आरती आहे, त्या ठिकाणाहून मोर्चा कलेक्टर ऑफिसपर्यंत आणि मग निवेदन वगैरे. याचा फायदा असा होणार, प्रत्येक शहरात जे ठिकाणी योग्य वाटेल त्याप्रमाणे, पण ते एका ठिकाणाहून तो मोर्चा निघाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 1000, 10,000, 5,000, 15,000 अशी लोक. एक तर सरकारला विचार करावा लागतो एक, आणि कोणी अत्याचार करणार असेल तर त्यालाही विचार करावा लागेल की हे सगळे एक आहेत. मी पहिले सांगितलं, आपल्या याच्यामध्ये कायदा कोणी हातात न घेता फक्त आणि फक्त तुमच्या एकीपुढे. आज आपले माननीय पंतप्रधान मोदीजी बाहेरच्या देशात गेल्यानंतर 140 कोटी म्हणतात ते. त्यामुळे जो धाक जगामध्ये आपल्या भारताचा तयार झाला आहे तेच 100 कोटी आम्ही एक आहोत. हे ज्या दिवशी आम्ही म्हणू त्या दिवशी मल्लव जिहाद होणार नाही, लँड जिहाद होणार नाही, धर्मांतरण होणार नाही, चुकीच्या ज्या गोष्टी, जे अत्याचार होत आहेत याला आपोआप फार मोठ्या प्रमाणात ब्रेक लागणार आहे. मात्र त्यासाठी म्हणूनच आणि एक धर्मसभा शनिवारी आपल्या जवळपास ज्या अडीअडचणी येतात त्या सोडवण्यासाठी. अडचणी काय हा पहिला पार्ट, त्याच्यावर उपाय काय हे 2 मुद्दे. आणि ती धर्मसभा साधारण 15-20 मिनिट या अर्धा तास, याच्यावर नको. मात्र ती दर शनिवारी ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या वेळेला त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. एवढे छोटी आणि सगळ्यांसाठी. इथे कोणताही पक्ष किंवा काही कोणतंही छुपा
अजेंडा नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. जे काय करायचं असेल ते एक वेळेला एका ठिकाणी सगळ्यांनी मिळून करावं लागणार आहे. जय श्रीराम.